मग कधी ठरलंय लग्न? ठरलं बिरलं काय नाही. थँक्यू. थँक्यू मॅडम. एक तर ना मुळात त्या गोष्टी मला पटत नाहीत. तू पटवून घेत नसशील. असे नाही, पण काय नक्की हे लग्न, सासू सासरे, आय जस्ट डोंट ट्रस्ट दिस इन्स्टिट्यूशन. ट्रस्ट काय करायचं त्याच्यात? ही आपली संस्कृती आहे. अरे किती वर्ष आपण तेच तेच बोलणार आहोत. म्हणजे बघ ना, हा कोण मुलगा काळा का गोरा मला माहित नाही. माझ्या आईच्या मैत्रिणींनी माझ्या आईला याचा नंबर दिला. माझ्या आईने मला न विचारता परस्पर माझा फोटो याला पाठवला आणि हा दीडशाणा माझा फोटो बघून मला होकार देतो. बरोबर आहे. असं करा, पसंत करतो, फोटो बघून पसंत करतो, पर्सनली भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे. एक्झॅक्टली. मला तिकडेच तो पटला नाही. तर लक्षात आहे का, इतक्या वेळानंतर ना कुठल्या तरी एका गोष्टीवर आपल्या दोघांचं एकमत झालंय. मॅडम मस्त ट्रस्ट. आणि त्यातून तो पुण्याचा म्हटल्यावर मला त्याला भेटायची सुद्धा इच्छा झाली नाही. काय? तो पुण्याचा आहे ना. पुण्याचा काय करते का? एक्सप्लेन कर. अरे म्हणजे मी मुंबईची, तो पुण्याचा. पुण्याचा म्हणजे? अरे पुण्याची मुलं मुंबईच्या मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असं पुण्याचीच मुलं ठरवतात. ठरवायचं काय त्याच्यात? त्रिभुवनातलं सत्य आहे ते. पुण्याची मुलं मुंबईत जाऊन स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. हो, कारण वेगळं स्थान निर्माण करायला पुण्यात काही नाहीच ना. त्यांना उठून मुंबईतच यावं लागतं. त्याच्या मागे पण कारण आहेत, कळलं ना? मुंबईत बुद्धिमत्ता आणि हुशारी याचा तुटवडा जाणवायला लागलाय, कळलं का? इतकी साधी गोष्ट कळत ना तुम्हाला राव? हट राव. शी काय? याच बुद्धिमत्तेच्या जोरावर तुझ्या आईने तुझ्यासाठी पुण्याचा मुलगा निवडलाय. आई 10 मुलं निवडेल, पण मला पसंत पडायला हवं ना. तो तुझ्यातला कमीपणा आहे, पुण्यातला नाही. कमीपणा पुण्याच्या मुलांमध्ये, कळलं ना?